आपल्या भौतिक जगतातला आपला जो बॅलन्स आहे, आपला बॅलन्स समजते सगळं, आपला तोल नव्हे, बॅलन्स. हां, तो बॅलन्स काय होतो, आपला मृत्यू झाला की मागचे लोक ते खाऊन टाकतील सगळं. आणि जेव्हा भगवंतांच्या कृपेनं म्हणा किंवा आपलं काही पुण्यकर्म असेल, पुनर्जन्म नकोच आहे आपल्याला, पण आपली काहीतरी भक्ती शिल्लक आहे, म्हणजे करायचं आणि त्याच्यानंतर भगवंत आम्हाला जायचं. आपण काही कारणामुळं आपण गेलो, पुन्हा जन्म आपला झाला, तर मागचे पैसे आपल्याला भेटते ते का? नाहीत भेटत का? तुम्हाला कोणाला भेटलंय? नाही. म्हणजे हे झालं भौतिक या जगतातलं. पण आध्यात्मिक जगतात वेगळं आहे. आध्यात्मिक जगतामध्ये असं आहे की तुम्ही 1% बॅलन्स कमवला, म्हणजेच भक्ती मार्गामध्ये तुम्ही लागला, काही अंशी तुम्ही माळा केल्या भरपूर, आणि तुमचा काही साठा असा साचून राहिला. कशाचा? भक्ती मार्गातला, अध्यात्मातला. आणि आपलं तर ध्येय एकच आहे सगळ्यांचं. काय ध्येय आहे? भगवत धामाची प्राप्ती. बरोबर आहे का? तुमचं काय वेगळं ध्येय आहे? वेगळं कुणाचं? हां, नाही, सगळ्यांचं हेच ध्येय असायला पाहिजे. पण काही कारणामुळं पुन्हा आपण मरण पावलून पुन्हा आपल्याला मनुष्याचा जन्म भेटला, तर आपण जे पूर्वजन्मामध्ये काही केली होती भक्ती, 1% पकडून चला, तर आपलं चालू होणार 2% पुढं, म्हणजे 1% आणि त्याच्या पुढं चालू होणार. म्हणजे तो संचय जो आहे भक्तीचा, भक्ती मार्गाचा, तो जसाच्या तसा राहतो आपल्या नावावर. पण भौतिक जगतातला आपल्या नावावर राहत नाही. परत नाव बी बदलते, बँक बी बदलती, माणसं बदलते, सगळंच बदलते. म्हणजे मला या ठिकाणी सांगायचं की मागच्या श्लोकामध्ये असं सांगितलं होतं की स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, म्हणजे खूप महत्व आहे. त्या थोडी जरी भक्ती आपण केली तरी त्याचं खूप महत्व आहे. आणि या श्लोकामध्ये आता आपण हा श्लोक बघूया. या श्लोकामध्ये सांगितलंय की जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते आणि त्यांचं ध्येय काय असतं? एकच ध्येय आपल्या सगळ्यांचं, भगवंतांचं धाम. कारण भगवंतांचं धाम हे परिपूर्ण आहे, आपलं घर परिपूर्ण नाही. मरेपर्यंत आपल्या घरात दुरुस्तीच करत राहतो आपण. मग ती राहून गेलं माझं, इथं ही लावायला पाहिजे होतं असं आपण म्हणतो. सदैव आपलं घर दुरुस्तच करत राहतो, काहीतरी ते नवीन करत राहतो. म्हणजे आपलं घर परिपूर्ण आहे का? आपलं घर परिपूर्ण नाही. पण भगवंतांचं घर परिपूर्ण आहे. ज्या ठिकाणी सूर्याची आवश्यकता नाही, चंद्राची आवश्यकता नाही, आहे की नाही? तर असं हे भगवंतांचं घर, त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि ते आपलं ध्येय पाहिजे, तो आपला दृढ निश्चय पाहिजे. जसे की आता मला येताना आपले रविलोचन प्रभूजी विचारत होते येताना प्रश्न, मला प्रश्नाला विचारत जाणं, मला काही येत नाही. पण त्यांनी विचारलाच येताना प्रश्न, म्हणले प्रभूजी की कधी कधी असं वाटते, आता ते मंदिरात असतात, भगवंतांची सेवा करतात, जप करतात आणि त्यांचा व्यवसाय पण चालू आहे, व्यवसायाची बुद्धी आहे त्यांच्याकडं. तर पण त्यांनी एक प्रश्न मला असा विचारला की मला कधी कधी असं वाटतं की संसारामध्ये पडायला पाहिजे, आणि मग काय कधी कधी इच्छा होतात अशा. मी त्यांना म्हणलं बरं आहे तुम्ही नाही पडला, ती कसं आहे ते जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. बरोबर आहे. जे जे लोक ह्याच्यामध्ये पडले त्यांना माहिती आहे याच्यामध्ये सुख नाही, क्षणिक सुख आहे आणि परत दुःखच आहे सगळं. आणि एवढं दुःख आहे की खूप दुःख आहे. मग त्यांना आम्ही सांगितलं की बाबा तुमचं आहे हे खूप चांगलं आहे. मग आमच्या बी प्रभूजींना एका आमच्याच भाच्यानं विचारलं की उगाच पडलो बाबा मामा, उगाच ह्या संसारात पडलो बाबा. मग ह्याने सांगितलं लगेच उत्तर दिलं, कारण भक्त आहेत ना.
हे म्हणले संन्यासाच्या खूप जागा रिक्त आहेत, ताबडतोब संन्यास घेऊन टाका. म्हणजे जे या संसारामध्ये पडले त्यांना समजते की या संसारामध्ये दुःख आहे. बायको त्रास देते, पोरं त्रास देते, ती शेजापाजारी त्रास देते, ती न त्रास देणार असं कोणच नाही. पाहुणे मंडळी त्रास देते पैशासाठी, बरोबर आहे की नाही? आणि काय कितीही काम करा कोण समाधानीच होत नाही. प्रत्येकाला वाटतं अजून थोडं करायला पाहिजे होतं. कोणी आनंदी नाही, कोणी सुखी नाही. फक्त शाश्वत सुख एकच आहे, मंदिरामध्ये आहे, भगवंतांच्या जवळ आहे, भगवंतांच्या धामामध्येच आहे. बाकी कुठंही सुख नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधुनी. आपल्या मनाला विचारून बघा, कोण सुखी आहे का? तुमच्या मनाला विचारा. मला तर मी विचारतो, काय सुखीच नाही मी. फक्त सुख येतं मंदिरात गेल्यावर, प्रवचन ऐकताना. मौजला जेव्हा जातो, शनिवार आला, शाळा सुटली, चालला लगेच मंदिरामध्ये, मग भगवंतांचं दर्शन, मग लगेच तिथं सेवा चालू झाली. कुठलं गीत म्हणायचं आहे, कुठलं काय असणार आहे, विषय काय असणार आहे, गौर आरती होणार आहे, गौर आरती प्रभू सांगणार, तुम्हाला गौर आरती म्हणाय, चालू झालं लगेच. आणि त्याच्यामध्ये एवढा आनंद आहे की ते कीर्तन असो, प्रवचन असो, संपावं असं वाटतच नाही. कायमस्वरूपी चालत राहावं. का? शाश्वत आनंद आहे, शाश्वत सुख आहे. आणि संसारामध्ये आपण कितीही काम करत राहा, हे संपणारं नाही. मेल्यावर संपलं असं आपल्याला वाटतं, पण मेल्यावर परत ते चालू होते. कारण आपण इकडं लय काम केलं असतं ना गाढवासारखं. मग गाढवासारखं काम आपण करत राहिलो तर पुन्हा गाढवाचा जन्म आपल्याला भेटणार. का? तर खूप छान काम करते म्हणून परत ते काय करते, आपल्या पाठीवर काय करते, वजन टाकते, गाढवाचा जन्म आपल्याला प्राप्त. बैलासारखं काम केलं, बैलाचा जन्म प्राप्त होईल. पण बैलाचा जन्म प्राप्त होऊन सुख नाही. पण काही बैल भाग्यवान आहेत. जसं आता इथं गौरनीताईला गौरनीताईचा रथ आला होता, आणि त्या रथाला जे बैल होते किती भाग्यवान आहेत की भगवंतांना घेऊन ते जात आहेत. म्हणजे ते भाग्यवान का आहेत, तर त्यांनी भक्ती केलेली आहे, पण काही थोड्याशा चुकीमुळे ते बैलाच्या जन्माला गेले असतील. पण भगवंताने एक कृपा केली की त्यांचा रथ ओढण्याचं त्यांना भाग्य भेटलं, आणि भविष्यात पुढं चालून ते काय होणार, भगवत धामामध्येच जाणार. मग आपला सुद्धा एक दृढ निश्चय पाहिजे, एकच ध्येय पाहिजे की मला कुठं जायचंय, भगवंतांकडे जायचंय, भगवंतांचं प्रेम प्राप्त करायचंय, भगवंतांच्या घरी जायचंय. जर आपण कामामध्ये असेल तर भगवंत त्यांच्या धामामध्ये असणार. हे वाक्य मला एवढं आवडतं ना, मी कुणाला हेच सांगत राहतो. कारण त्या वाक्यामुळे आपण बदलतो, आपला विचार बदलतो. वाक्य असं आहे, तुम्ही कामात तर भगवंत त्यांच्या धामात. म्हणजे तुम्ही काम करत राहिला तर भगवंत त्यांच्या घरी असणार. आणि तुम्ही नामात तर भगवंत तुमच्या कामात. किती मोठं वाक्य आहे. 4-5 शब्द आहेत, 5-7 शब्द आहेत, पण हे खूप काही सांगून जातं की तुम्ही भगवंतांचं नाम घ्या, भगवंत तुमचं काम करतील, हा विश्वास आपल्याला पाहिजे. आणि करतात सुद्धा. तुम्ही नाम जर घेतलं तर करतात सुद्धा. का? हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा कानडा, राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. म्हणा, राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. आनाम्याची खीर टाकतो, आनाम्या
माझी धीर साखतो माझी गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा वाली माझीचा कानडा राजा पंढरीचा 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 कानडा राजा पंढरीचा. संत मंडळी नाव घ्यायचे भगवंतांचं, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग रामकृष्ण हरी, आणि मग भगवंत त्यांची गुरे राखायचे ना, बरोबर आहे की नाही. म्हणजे सांगायचं मला हे आहे की तुम्ही जेव्हा मनापासून भगवंतांचं भजन कराल, भगवंतांचं नाव घ्याल, तेव्हा तुम्ही जेवढ्या तीव्रतेनं भगवंतांचं नाव घ्याल तेवढ्या पटीमध्ये भगवंत तुमचं काम करणार, हे 100% खरं आहे. आणि ह्याची प्रचिती कुणाला येते, कुणाला येणार सांगा बरं, जे नाव घेणार त्यालाच येणार, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण घेतलं तरच आपल्याला समजणार ना काय लीला आहे भगवंतांची, बरोबर आहे की नाही. मग असा हा अनुभव घेण्यासाठी ते करून बघावं लागेल तर तुम्हाला ते समजेल. आणि म्हणून हा सत्संग आहे. या ठिकाणी काहीतरी चांगलं भेटेल, त्याच्यातलं काहीतरी घ्यायचं, ते आत्मसात करायचं आणि त्या पद्धतीने वागायचं. हळू 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 एक 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 पाऊल कुठं जायचं आहे, भगवंतांच्या दिशेनं. मग असं हे आपलं ध्येय पाहिजे की माझं ध्येय भगवंतांची प्राप्ती आहे, भगवंतांचं प्रेम प्राप्त करायचं आहे मला. तर मग तुम्हाला एकच मार्ग दिसेल, आणि ते मार्ग दाखवणारे संत असतात, ते मार्ग दाखवणारे गुरु असतात. आणि त्या मार्गाने जर आपण चालत गेलो, एक लक्षात घ्या, डोंबाऱ्याचा खेळ माहिती आहे तुम्हाला, बघितलाय सगळ्यांनी बघितलंय, तुम्ही बघितलाय बारक्या पोरांनी, डोंबाऱ्याचा खेळ नाही बघितला, तुम्ही बघितलाय पण ते डोंबाऱ्याचा खेळ हे माहीत नाही. डोंबाऱ्याचा खेळ म्हणजे काय असतं, असे काठी लावलेले असते, पुढे असे 2 काठ्या लावले असते तिरक्या, मध्ये काय असते, दोरी असते, बरोबर आहे. आणि त्या दोरीवर काय होतं, एक मुलगी असते आणि ती मुलगी चालत जाते अशी. कधीही बघायचं त्या मुलीचं लक्ष कुठं असतं, पुढं लक्ष असते, ती पायाकडे लक्ष देत नाही, पायाकडे लक्ष दिलं पडलं म्हणून समजायचं. तिचं ध्येय काय आहे, मला तिकडं जायचं आहे. आणि त्या ध्येयात त्या तिकडं बघून जर ती गेली ना तर ती पडत नाही. घोडं माहिती आहे की असं लावलेलं असते ना घोड्याला, आहे ना, ते टांग्याला असते बघा पंढरपूरला, हे चला असं इकडं तिकडं बघायचं नाही, सरळ. तसं मला सांगायचा मुद्दा असा आहे की तुमचं ध्येय जर भगवंतांची प्राप्ती असेल, भगवत धाम असेल, तर तुम्हाला तोच मार्ग दिसेल. अनेक वाटेने तुम्ही येताना अनेक तुम्हाला वाटा दिसतील, पण तुमचं लक्ष केवळ आणि केवळ भगवंतांकडे असेल तर तुम्हाला दुसरं काही आठवणार नाही, दुसरी वाट दिसणार नाही, आणि त्याच दिशेनं आपण जाणार, बरोबर आहे की नाही. म्हणून आपलं ध्येय कसं पाहिजे, भगवंतांचं घर पाहिजे, आणि एकच ध्येय पाहिजे, अनेक ध्येय नाही. मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला हे करायचं आहे, मला काय काय बरंच काही करायचं आहे, आणि मग मला भगवंत प्राप्ती बी करायची आहे, मग ते होणार नाही. कारण इथं म्हणलेलं आहे की जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. यांना सांगितलं येताना, डळमळीत अशी वृत्ती ठेवली काय होतंय, अनेक तुम्हाला मार्ग दिसणार, अनेक मार्ग. आता आम्हाला येताना आमचं ध्येय होतं हनुमान मंदिर, तिथं त्या ठिकाणी सत्संग जायचं आहे आम्हाला. येताना बऱ्याच वाटा दिसले की आम्हाला, पण आम्ही तिकडे वळलोच नाही. का, आम्हाला माहित होतं आपल्याला इथं जायचं, बरोबर हा मार्ग आम्हाला दिसला आणि बरोबर इथं आलो आम्ही. तुम्हाला पण इथं येताना बऱ्याच वाटा दिसले की, पण तुमचं पण एक ध्येय होतं, का या ठिकाणी सत्संगला जायचं आहे, आणि मग बरोबर तुम्ही इथं आला.
पण तुम्ही जर ठरवलं नसतं इथं यायचंय सत्संगला, तर काय झालं असतं माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला कोणतरी मित्र भेटला असता, कोणतरी मैत्रीण भेटली असती, ती म्हणली असती चला घरी, निघाले तुम्ही घरी त्यांची. परत तिथनं पुढं कुठंतरी कुठं जायचं हेच जर आपल्याला माहीत नसेल तर काय होईल? आपल्या बुद्धीला अनेक फाटे फुटणार. म्हणून ध्येय एक पाहिजे, आणि ते पण फक्त आणि फक्त ठासून सांगतोय की भगवंतांचं धाम पाहिजे. स्वर्गलोक कोणाला पाहिजे तुमच्यापैकी? स्वर्गलोक आपण म्हणतो की स्वर्गवासी, स्वर्गामध्ये गेले. स्वर्गलोक हे कुणासाठी माहिती आहे? पुण्यकर्म ज्यांनी खूप केलं, खूप पुण्य केलं, त्यांना स्वर्गलोकाची प्राप्ती होणार 100%. पण त्याचा तोटा एक असा आहे, स्वर्गामध्ये आपण गेलो पुण्याच्या आधारावर, तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या इच्छा, अपेक्षा, आशा, आकांक्षा काय सगळं तुमचं पूर्ण होणार. आणि जसजसा तुमचा पुण्याचा जो संचय आहे तसा तसा तो कमी 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 होत जाणार. आणि मग पूर्ण संपला संचय. काय होणार मग? काय तिकडं वर जाणार का आपण? आपटणार इथं पृथ्वीवर. आणि पृथ्वीवर आपटला का पुन्हा झालं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा जरा, पुन्हा व्याधी, पुन्हा म्हातारपण येणार, पुन्हा रोग लागणार आपल्याला, कोरोनासारखं येणार, परत ते दारू प्यायला शिकणार थोडं थोडं, आहे की नाही? कोण मटण खायला शिकणार, ताकद वाढली पाहिजे. पण मग कोणी सांगितलं दारू पिल्यावर काय होतंय? हो कोरोनाचं काय होत नाही. अरे आम्हालाही कोरोनाचं होतंच की, पण कुठं काय आम्ही काही केलंच नाही, मास्क किती लावलं नाही. कधी कधी लावायचो पोलीस किंवा काय म्हणते, कारण आम्हाला ड्युटी होती की तुम्हाला म्हणजे शिक्षक असल्यामुळे त्यांना ते असं क्वारंटाईन करण्यासाठी बरेच काम लावायचं आम्हाला. त्या ठिकाणी मात्र लावायचो मास्क, पण गुदमरून गेल्यासारखं वाटायचं फार मास्क लावून. आणि कुणीतरी एकाने उठवलं मला कोरोना झालाय. आम्ही 2 गुरुजी, हे मोठे मी बारका, आणि बारक्या गुरुजींना कोरोना झालाय. हे बारक्या गुरुजीला बी माहित नाही त्याला कोरोना झालाय म्हणून. आणि हे कधी कळलं? सगळा कोरोना संपून गेल्यावर म्हणले तुम्हाला कोरोना झालता का? आम्ही म्हणलं कवा? ते म्हणलं कोरोना. आम्ही म्हणलं तुम्हाला कोणी सांगितलं? सगळ्या वस्तीवर कालवा झालता म्हणते. तुम्हाला कसं? आम्हाला कोण सांगते? आणि मला काय कोरोना नाही, कशाचं काय नाही, काय नाही, कोण काही उठवतो. तर विषय असा होता की डळमळीत वृत्ती आपली नसली पाहिजे, अनेक फाटे फुटत असतात. म्हणून एकच आणि एकच ध्येय पाहिजे, हा विषय आहे. आता व्यवसायात्मिका बुद्धी कशाला म्हटलंय बघा? कृष्ण भावनेद्वारे एखाद्याची जीवनाची परमोच्च सिद्धीप्रत उन्नती होऊ शकते, या विश्वासाला व्यवसायात्मिका बुद्धी असं म्हटलेलं आहे. आणि मग एक श्लोक दिला, श्रद्धा शब्दे विश्वास. आता 2 शब्द या ठिकाणी महत्वाचे. काय? कृष्ण भावना आणि श्रद्धा किंवा विश्वास. मग आता मी तुम्हाला सांगितलं भगवंत धामाची प्राप्ती होऊ शकते. कधी? भगवंतांचं नाव घेतलं तर होऊ शकते. एकदा हरे कृष्ण म्हणला तर भगवंत कुठं घेऊन जातात? म्हणजे अनेक लोक नाराज असतील. मागे एकदा कथा सांगितली होती, तुम्हाला माहिती की नाही माहित नाही, पण परत ती रिपीट करत नाही मी. एकदा एक पापी व्यक्ती हरे कृष्ण म्हणला होता. परत पुढं कधी वेळ आला तर सांगू. पण त्या पापी व्यक्तीला नारद, ब्रह्मा, शिवजी आणि यमराज हे 4 पालखीत बसवून कुठे घेऊन गेले? भगवंताच्या घरी. कशासाठी माहिती आहे? तर ही एकदा हरे कृष्ण म्हणला, आयुष्यभर पाप केलं, एकदाच हरे कृष्ण म्हणला, ह्याचं काय करायचं हे विचारण्यासाठी भगवंतांच्या धामामध्ये गेले ते. हळूहळू कसं? पहिल्यांदा यमराज कुठे गेले? शिवजीकडे गेले. का? तर शिवजी भगवंताचा जप करतात त्यांना. बघ शिवजी म्हणले मला काय माहित नाही रे बाबा याचं काय करायचं, तुमचं तुम्ही बघा. ते ब्रह्माजीकडे गेले. का? सर्व सृष्टीचे निर्माता आहेत म्हणून. आणि मग हे सगळेजण कुठे गेले? भगवंताच्या धामात. राधा कृष्णाकडे गेले, भगवंताकडे गेले. आणि मग त्या ठिकाणी काय झालं? भगवंताने विचारले कशाला आणलं हे? ते म्हणले हे एकदाच हरे कृष्ण म्हणलं, आयुष्यभर पाप केलं, याचं काय करायचं आम्हाला माहित नाही,
अरे वेड्यांनो, तुम्ही कधी शास्त्र वाचले काय म्हणले भगवंत? न तद भास येते सूर्य न शशांको न पावका यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम. एकदा का एखादा व्यक्ती माझ्या धामामध्ये आला, तिथं सूर्याची आवश्यकता नाही, चंद्राची आवश्यकता नाही, आणि तद्धाम परम, तो माघारी जाऊ शकत नाही. हा प्रश्न तुमचा चुकीचा आहे. इथं कशाला आणलं? हा म्हणणं प्रश्न चुकीचा आहे असं भगवंताने सांगितलं. आणि तो पापी व्यक्ती त्या भगवंतांच्या धामामध्येच राहिला. का? एकदा हरे कृष्ण म्हणला. एकदा हरे कृष्ण म्हणला तर एवढी आपली भगवत धामामध्ये जाते. तर तुम्ही आम्ही सगळेजण काय करताय? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असा जपच करताय की. मग क्रांती होऊन जाणार. हा विश्वास आपल्याला पाहिजे. आलं का लक्षात? आणि तुम्ही विश्वास ठेवत चला, माझ्यावर नाही, शास्त्रावर. पद्मपुराणामधली कथा आहे, मी सांगितलेली सविस्तर, तुम्हाला कधीतरी एखाद्या वेळ सत्संगमध्ये सांगेल. पद्मपुराणामधली कथा खूप सुंदर आहे. आणि मला ज्या कथा मला आवडल्या, ज्याच्यामुळं माझा विश्वास बसतो, दृढ विश्वास त्याच्यावर जडतो, अशा कथा मला खूप आवडतात. आणि मग त्याच्यातल्या काही कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आणखी येतो. श्रद्धा पाहिजे आपली, भगवंतावर विश्वास पाहिजे. मग अश्रद्धा असेल तर काय होईल? अश्रद्धानाम पुरुषा धर्मशास्य परंतप अप्राप्यमाम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. अश्रद्धावान पुरुष काय होतं? जो धर्माच्या मार्गावर चालत नाही, ज्याची श्रद्धा नाही, त्याचं काय होतं? तो मला प्राप्त होत नाही. अप्राप्यमाम निवर्तन्ते. मग कुठे जातो तो? मृत्यू संसार वर्तमनी. म्हणजे ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये तो अडकून राहतो. मग मला प्राप्त होत नाही म्हणजे भगवतधामामध्ये जात नाही. मग कुठे जातो? कुठल्या तरी एका लोकावर जाणार, परत आपटणार, परत जन्म घेणार, परत मरणार, परत जन्म घेणार, परत म्हातारं, हे ते सगळ्या गोष्टी होणार. आणि हे जे चक्र आहे, जन्म आणि मृत्यूचं चक्र, याच्यामध्ये तो अडकून पडणार. कोण? अश्रद्धावान व्यक्ती. मग तुमची तर श्रद्धा आहे की, श्रद्धा आहे म्हणूनच आपण सगळे आलो इथं, बरोबर आहे की नाही? मग तर विश्वास असा पाहिजे आपला की भगवंत आहेत, आणि भगवंताने जर ठरवलं तर भगवंत काहीही करू शकतात. आपल्या मौजला आता भगवंत काही बी करावं लागले, मंदिरच बांधायला लागलेत भगवंत, स्वतःचं घर. भगवंतांची इच्छा आहे की मला एक स्वतःचं घर व्हायला पाहिजे. मग त्याने ते भक्तांवर सोपवून दिलं. भक्त लागले कामाला देणगी गोळा करायला. भगवंतांचं घर, आपण आपल्या घरासाठी खूप पैसे खर्च करतो, पण भगवंतांच्या घराला थोडं थोडं देत जाऊया, जेणेकरून आपण जर या ठिकाणी दिलं तर तिथं सुद्धा आपली चांगली सोय 100% होणार आहे. आपण जर अन्नदान केलं तर तिथं आपल्याला खायला मिळेल चांगलं पंचपक्वान्न, अन्यथा आपल्याला भेटणार नाही, आपण तिथं जाणारच नाही. अलग लक्षात. मग एक कथा अशी येते की विश्वास पाहिजे, भगवंत आहेत. एक व्यक्ती होता, ऐका कथा ध्यानपूर्वक ऐका बरं का. तुम्ही ध्यानपूर्वक ऐकायला लागलं का मला मनापासून सांगता येते कथा. हां, माझा जरा दोष आहे. तर एक व्यक्ती असा होता, नास्तिक होता. नास्तिक म्हणजे देवाला मानणारा नाही. आणि मग एक मंदिर होतं, आणि त्या मंदिराच्या जवळच एक महान संत आणि हे एक धर्मशाळा होती. त्या धर्मशाळेमध्ये हे दोघं राहायचे. कोण? हा एक नास्तिक व्यक्ती आणि एक महान संत त्या ठिकाणी राहायचे. आणि काय झालं, संतांचं किंवा ह्या भक्तांचं काय असतं, नेहमी किती वाजता उठतात प्रभूजी? सकाळी लवकर उठतात, आहे की नाही? आणि ते काय करतात, सकाळी उठून त्यांचं कीर्तन चालू असते. आता मग मंदिरामध्ये मंगल आरती सकाळी असते लवकर, ज्यावेळेस आपण झोपलेलो असतो. भौतिक लोक जेव्हा झोपलेली असतात तेव्हा आध्यात्मिक लोक जागी असतात, आणि जेव्हा आध्यात्मिक लोक झोपतात तेव्हा भौतिक लोक जागी असतात. आध्यात्मिक लोक कधी झोपतात? दुपारी थोडी झोप काढतात, केव्हा यांचं काम चालू असते भौतिक लोकांचं, म्हणजे आमचं, आपलं, तुमचं, आमचं. आणि आपण जेव्हा झोपलेलो असतो आपल्याला 8 वाजेपर्यंत जाग येत नाही का? आपण रात्रभर मोबाईलच बघतो.
12-11 वाजेपर्यंत, आणि मग सकाळी 8 वाजेपर्यंत झोपणार आपण. रात्री जागरण झालं, सकाळी जाग येणार नाही. आपल्या इस्कॉनचा नियम असा 8ला झोपलं पाहिजे, कारण भगवंताला 8ला झोपवलं जातं. 8ला झोपायचं, मग तुम्हाला 4ला जाग येणार, न उठवताच जागच येणार 100%. पण आपण 8ला झोपत नाही, म्हणून आपण 8ला उठतो सकाळी. बरोबर आहे का? मग असा हा व्यक्ती या धर्मशाळेमध्ये हे दोघं राहायला लागले, आणि सकाळपारी उठून ते जे महान संत होते ते काय करायचे, त्यांचं चालू असायचं आपलं कीर्तन किंवा जप करायचं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण, असं करायचे. बडे सवेरे संत जन करते सीताराम, इनकी सीताराम ने कर दी नींद हराम. या संताच्या ह्याच्यामुळे त्याची झोप उडून जायची, त्याला राग यायचा या महाराजांचा. कशाला हे महाराजाने हे कशाला काय बोंबलत बसते म्हणणार नाही पाप लागेल. तर महाराज कशाला बाबा पिढाई उगच असं. तर जेव्हा ते जप करायचे तेव्हा ह्याची झोप उडायची. आणि एक लक्षात घ्या, झोप जर लागलेली असली चांगली, कोणतरी येऊन तिथं जर कालवा करायला आलं तर लय आनंद होतो. हां, तुमच्यापैकी असं कोण आहे का? कानसाडीत द्यावं वाटते त्याला, उठून असं द्यावं वाटते आणि जा तिकडे मर जा, मला जरा झोपू दे असं वाटतं. मग ह्या व्यक्तीला तसंच झालं असणार. हे काय करायचं, सकाळपारी सारखं हे करायचं. मग एके दिवशी ना राहून तो त्या भक्ताकडं महाराजांकडे गेला आणि त्या महाराजांना सांगितलं, खायला आलो तुम्ही सकाळपारी उगल सीताराम सीताराम राम 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 कृष्ण 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 हरी हरी हरे कृष्ण, काय लावलंय होय तुम्ही? म्हणजे महाराजांनी, महाराज लोक शांत असतात, त्यांच्याकडे काम क्रोध लोभ मद मोह मत्सर काही विकार नसते, षड विकार नसतो, कोणाविषयी द्वेष येत नाही, राग येत नाही, काहीच येत नाही. कारण त्यांना माहिती आहे हे षड विकार जर घेऊन गेले तर भगवंत मला स्वीकारच करू शकत नाही. हे सगळं धुवून टाकायचं. इथं 6 त्याला म्हटलेलं आहे, 6 धुतलेले असतात त्याला, म्हणून त्याला साधू म्हटलेलं. 6 विकार जे आहेत ते धुवून टाकायचे. मग या व्यक्तीकडे गेले, ह्यांना राग नाही आला, ह्याने समजावून सांगितलं तसं नसतं महाराज, त्यांना महाराज करून टाक. मग काय, अहो तुम्हाला पण हे केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? तुम्ही पण जप केला पाहिजे. कारण भगवंत सगळ्यांनाच काय करतायत, हे अन्न हवा पाणी देत आहेत. हुआ नहीं है और न होगा प्रभु सरीखा दानी, पापी धर्मी सबको देता अन्न पवन और पाणी. सगळ्यांना भगवंत अन्न देत आहेत, पाणी देत आहेत, हवा देत आहेत. तुमच्या कोणाकडे हवा तयार करायचं मशीन आहे का? हवा मारायचं मशीन आहे, पंप. तयार करायचं मशीन आपल्याकडं नाही. तसं भगवंतांनी हे सगळं बनवलं. मग हे अन्न हवा पाणी भगवंत आपल्याला देत आहेत. एवढे दानी आहेत भगवंत, एवढे दानी आहेत. मग याला समजावून सांगितलं की बाळा, हे सगळं जे भगवंत देत आहेत, हे अन्न आपल्याला देत आहेत, हवा देत आहेत, सगळं आपल्याला देत आहेत. मग यांचं आपण भजन करायला पाहिजे. आणि तो म्हणला, मग आपण जर नाही भजन केलं तर मग काय भगवंत काय, मी समजा अन्न नाहीच खाल्लं, पकडून चला, मला नाही खायचं. मग महाराजांनी सांगितलं, तुला जरी नाही खायचं म्हणलं तरी भगवंत तुला मारून मारून खायला लावणार. काय सांगितलं? मार मार के खिलाएंगे. मग काय झालं, त्यांनी चॅलेंज स्वीकारलं. ह्या नास्तिक व्यक्तीने चॅलेंज स्वीकारलं की तुम्ही म्हणताय ना तुमचा लय भगवंत भगवंत तुम्ही करताय, तर मी ठरवतो मी खाणारच नाही, आणि तुम्ही मला मारून मारून खायला लावाच, बघू कसं होतं, बघूयाच. मग त्यांनी दोघांचं ठरलं की जर तुमच्या भगवंतांनी मला जर रोटी भाकरी जर मारून मारून खायला घातली तर मी पण तुमच्या ह्याच्यामध्ये येतो. कशामध्ये? हरे कृष्णामध्ये, सत्संग. आणि जर ते तुम्ही हरला, महाराजांना म्हणले तुम्ही हरला तर तुम्ही ते सगळं तुमचं ते करता जांब्या बिंब्या सोडून द्यायचं आणि तुम्ही माझ्याकडे यायचं. महाराज म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही. चॅलेंज स्वीकारलं. महाराजांना विश्वास आहे, मला तुम्हाला हे सांगायचं, भगवंतावर विश्वास होता महाराजांना की
हे 100% आपल्याकडे येणारच हा व्यक्ती, अशा पद्धती योजना भगवंत करणारच, हे महाराजांना विश्वास होता. म्हणून महाराज बोलत होते भगवंतावर दृढ विश्वास पाहिजे. झालं काय मग? चला हे स्वीकारलं. मग काय झालं? ह्या व्यक्तीनं ठरवलं, नको बाबा आता आपण काय करू, घरी थांबलं तर बायको आपल्याला खायला घालू, जेवा जेव्हा भूक लागली तुम्हाला, तुमचा चेहरा लय पडला जेव्हा भूक. पोरं म्हणते जेवा बाबा जेवा. शेजा पादर म्हणते काय झालंय, कसं काय लय सुकून गेलाय जेवा. मग याने विचार केला इथं कुठं राहायलाच नको, मग कुठे जायचं? जाऊ जंगलामध्ये, उद्या सकाळपर्यंत आहे ना नियोजन, तेवढ्यामध्ये खायला घातलं तर आम्ही इकडं, अन्नाय घातलं तर ते इकडं, असं ठरलं. आणि मग काय झालं, गेला हा जंगलामध्ये एका झाडावर उंच जाऊन बसला, ज्या ठिकाणी कुणीच येणार नाही, कुणाला मी दिसणार नाही, अशा ठिकाणी जाऊन बसला. आणि काय झालं, एक व्यापारी, काही व्यापारी घोडे घेऊन टक 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 घोड्यावर बसून आले. आणि ते व्यापाऱ्यांची बी इच्छा झाली त्याच झाडाखाली जेवायला बसावं. गडी बसलेला आहे वर, व्यापारी सगळे झुंड सगळे आले, घोडे बिडे पंचपक्वान्न. व्यापारी चांगले मोठे होते, सोन्या चांदीचे व्यापारी, चांगले धनवान पैसेवान, त्यांच्याकडे चांगलंच असते. खरं गरीबाला भाकरी मिळत नाही चांगली, पण त्या हाटेला जाऊन चांगलं चांगलं हाणतील, आहे की नाही. आणि मग व्यापारी आले भरपूर काही काही घेऊन. व्यापाऱ्याने त्या झाडाखाली सगळं सोडलं, पंचपक्वान्न 56 भोगच सोडलं, खायला सुरुवात करायला लागणार. तेवढ्यामध्ये तिकडून डाकूंची एक टोळी आली, डाकू, चोर दरोडेखोर डाकू आले. हे व्यापाऱ्यांना दिसलं, व्यापाऱ्याने ती गबाळ तिथंच ठेवलं सगळं, आणि कुठे गेले, घोडे घेऊन निघून गेले व्यापारी. मग आता काय झालाय प्रसंग लक्षात घ्या. व्यक्ती कुठे आहे? दादा. जेवण कुठे आहे? खाली. आणि चोर डाकू आलेले, त्यांनी बघितलं, अरे वा काय सुंदर आहे, स्वीट तर लय भारी, खिचडी आहे, पुरी आहे, अजून काय गुलाबजामुन आहे, हा उपवासाची खीर आणल्या. आज पण खीर आहे बरं का, पण उपवास आहे ना, आज एकादशी आहे का? हा, एकादशीची खीर, उपवासाची खीर आहे. तर एवढं भारी भारी आहे. मग आले सगळे कोण, डाकू लोक आले. मग आता त्याने ठरवलं आता खाऊया हे आपण. पण त्यांच्यातला जो मोरक्या होता ना, मोरक्या, होय खाऊ नका म्हटला, ह्याच्यामध्ये काहीतरी मिसळ असणार आहे कुणीतरी, आणि असं उघडं काही ठेवायला कोणी येडं नसते, कुणीतरी काहीतरी मिसळ असणार विष, आणि खाऊन ती मरून जावं. आपण टाकूय ना, याला माहिती आपण टाकूय. डाकूला सगळे मारायलाच बसलेले, पोलिस ही सगळी शोधायला, बरोबर आहे ना. मग या डाकूने, चोराच्या मनात काय असणार, चांगलं ती जेवण चांगलं आहे, पंचपक्वान्न आहे, पण त्या डाकूंना वाटलं आपल्याला मारण्याचा कोणाचा तरी 100% काय आहे, प्लॅन आहे. म्हणून त्या डाकूनी काय केलं, त्याचा मोरक्या म्हणला हे खाऊ नका, ज्या अर्थी जेवण इथं कुणीतरी उघडून ठेवलेलं आहे, त्या अर्थी कुठंतरी इथंच कोणतरी असणार आहे, लपून बसणार असेल. बघा म्हणले, शोधा. सांगितलं सगळ्यांनी शोधायला. सगळेजण चालले इकडं तिकडं इकडं. तो हे लागलं थरथर थरथर कापायला गडीवर, वर आहे ना, सगळं ऐकतंय वर बसून. आणि त्या डोक्यात ते आहे, महाराजांनी चालले, मार मार की रोटी खिलाएंगे भगवान, भगवंत तुला मारून मारून खायला लावणारच. मग ह्याला ते आठवायला लागलं, खायला आपलं असं झालंय, आता खाली तरी आहे, चोरं तर आली ती, आणि आता आपल्याला कदाचित असं होऊ शकतं का, असं विचार घाबरायला लागला तो. कारण का, भगवंताकडे जायला घाबरते ती माणसं. आता सुद्धा बघा, बऱ्याच जणाला आपण म्हणतो चला सत्संगला, चला सत्संगला, मग त्यांना वाटतं लगेच आपल्याला भगवत वस्त्र परिधान करावं लागतं पाहिजे. अहो सोपं नाही ते. सोपं आहे का सांगा बरं, हा आहे का सोपं? भगव वस्त्र म्हणजे त्यागाचं प्रतीक. त्याग, खूप जीवनामध्ये त्याग करावा लागतो, तेव्हा भगव हे असलं भगव मिळणार आपल्याला. सोपं नाही या गोष्टी. म्हणून लोकांना वाटतं की प्रभूजी सांगतेत, मुकुंद मुरारी प्रभूजी, चला इकडं, चला चला, या या या. नको बाबा, आपलं पोरग तसलंच होईल. कसलं? हळूहळू पांढरं घालून बरोबर भगवा घातलं, काय करायचं? गेलं निघून मंदिरात.
काय करायचं मग? भीती आहे. ह्याला बी भीती होती. मंदिरात गेलं तर आपल्याला जप करावं लागेल. अरे पण फायदा त्याच्यात आहे ना, शाश्वत सुख, शाश्वत आनंद त्याच्यात आहे. तर हा व्यक्ती घाबरायला लागला. वर कथेत आहे का तुम्ही? मी आहे बाबा. घाबरायला लागला व्यक्ती, असा असा थरथर कापायला लागला. माणसं सगळी चोरं डाकू इकडे तिकडे शोधत आहेत. म्होरक्या तिथंच थांबलाय खाली जेवणाजवळ. त्याला तर जेवायचं आहे पण भीती आहे ना, ह्याच्यात काय मिसळलं असं खाल्लं आपण मरलं म्हणजे काय करायचं? बरोबर आहे की नाही? म्हणून सगळे लोक आले, पण ह्या थरथर कापल्यामुळं ती झाडाची फांदी थोडी हल्ली. म्होरक्याचं लक्ष वर गेलं. आओ या या, आम्हाला वाटलं दुसरीकडेच आहे, तुम्ही तर वर आमच्या डोक्यावर बसला. बोलवलं त्याला खाली, या 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 या. कुणी ठेवलं हे? त्याला विचारलं. मी नाही ठेवलं बाबा. तू नाही ठेवलं? मग तू खा म्हणले पहिल्यांदा. आता त्याला खायचं कसं? खाल्लं का गोळ आहे ना, इकडे जायला लागते. नाही खावा तर ही काही माणसं सोडणार नाही. मग याच्यात तू 100% काहीतरी मिसळलेलं आहे. तुम्हाला नाही हो, काही सुद्धा मिसळलं नाही. मग काय मिसळलं नाही तरी एक घास तू खा. काहीच मिसळलं नाही, एक घास खा तू. मग विषय असा झाला, हे दोघांचं लागलं. तू खायलाच पाहिजे, खा खा, नाही तर तुला आम्ही काय करणार, मारणार आहे. का तर ह्याला खाऊ घातले, ह्यानं खाल्लं तरच ह्यांना मिळणार आहे. का तर विष असेल याची भीती चोरांना आहे, आणि ह्या बाबाला भीती वेगळीच आहे. तिकडे जावं लागतंय, मंदिरात जायला लागणार आपल्याला. मग ह्याने मरता क्या नाही करता, मरायला लागलो मी. मला कोणी मटण खाऊ म्हणलं तर खाणार नाही, मरेन पण मटण खाणार. एवढा माझ्यावर विश्वास आहे. आणि पण आता ह्याचं बिचाराचं दुखणं वेगळं आहे. मला माहिती आहे इकडं आनंद आहे, पण ह्याचं वेगळंच आहे. तर ह्याला त्या चोराने डाकूंनी मारून मारून खाय का खा मारून त्याला खायला लावलं. नाही खावं तर मरते, खावं तर इकडे जायला लागतं. समस्याच आहे, इकडे आड तिकडे विहीर, काय करायचं मग? आणि शेवटी त्यांनी काय केलं, ते सगळं जेवण म्हणजे काय असेल ते खाल्लं. मग खाल्ल्यावर आता काय झालं सांगा बरं? हारला की तो. मग कुठे जायला लागणार आता? महाराजांकडे गेला तो. महाराजांना म्हणला काय करावं आता, तुमचे भगवंत म्हणले होते मार मार के रोटी खिलाएंगे. आणि अगदी तसंच घडला. मरायचंच राहिलो होतो, ते खाल्लं. आणि मग तोच महान संत झाला, त्यांचं नाव मलुकदास. आणि त्यांनी असं एक वाक्य सांगितलं की अजगर करेन चाकरी पंछी करेन काम, दास मलुका कह गए सबके दाता राम. सगळ्यांना देणारे राम आहे, सगळ्यांना देणारे कृष्ण आहेत, सगळ्यांना देणारे विठ्ठल आहेत, सगळ्यांना देणारे पांडुरंग आहे. आणि म्हणून ह्यांचं काय करायला पाहिजे, भजन आपल्याला करायला पाहिजे. सांगायचा मुद्दा मला असा होता की भगवंतावर काय पाहिजे, तुमचा विश्वास. जसा या महाराजांचा होता की याला रोटी हा खाणार, नाही खाल्लं तर भगवंत त्याला मारू मात. योजना केली भगवंतांनी फक्त, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून आपला विषय होता की श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. आणि दुसरा विषय आहे कृष्ण भावना भावित कर्म. जे काही करतो मी ते कोणासाठी करायचं, भगवंतांसाठी करायचं. किती वाजले तर मला टाइम सांगा बरं. आपण मला काहीच कळत नाही, मी नुसतं बोंबलत राहतो. मला फक्त असं करा एकदा. तर कारण कसं आहे सांगू, लोकांना पण बोर नाही झालं पाहिजे. लोक असे उत्साहित राहिले पाहिजेत का नाही, नाहीतर ते म्हणणार कशाला बडा करते, भात झालं कवा एकदा खीर मिळते. कारण तो प्रसाद आहे, बरोबर आहे ना? तर कृष्ण भावना हा एक विषय होता. कृष्ण भावना म्हणजे
जे बी मी काही करतो ते भगवंतांसाठी. हे हात आहेत ना, कोणासाठी? कीर्तन करो जवानी में बुढ़ापा किसने देखा है. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही म्हातारं होणार आहे? नाही, म्हातारं होणार आहे माहिती आहे, पण म्हातारं होतं जगणार आहे हे माहीत नाही. बरोबर आहे की नाही? मला माहिती, आता मी असं म्हणजे हळूहळू म्हातारच होणार का तरुण होणार आहे आता ह्याच्यासारखा? नाही, म्हातारच होणार हे माहिती आहे मला. पण म्हातारा होईपर्यंत जगेल का नाही हे मी सांगू शकत नाही. म्हणून जोपर्यंत माझे हात चालत आहेत, जोपर्यंत माझे पाय चालत आहेत, जोपर्यंत माझी बुद्धी चालते, तोपर्यंत भगवंतांचं नाव घेतलं पाहिजे. हे हात जे आहेत भगवंतांच्या कीर्तनामध्ये लागले पाहिजेत. हे पाय जे आहेत कुठं लागले पाहिजेत? तीर्थस्थळ भगवंता मंदिराकडे जाण्यासाठी लागले पाहिजे. हे नाक भगवंतांना वाहिलेल्या फुलांचा वास घेण्यासाठी. डोळे भगवंतांचं रूप बघण्यासाठी. हे तोंड किंवा जीभ आहे ती कशासाठी पाहिजे? वडापाव खायला, भेळ, रगडा निघून गेला आमच्या ह्याच्यात. रगडा गेलं, वडापाव बी गेलं, भेळ बी गेली, हॉटेलमध्ये पुरी भाजी बी गेली, सगळंच गेलं. कांदा भजी गेलं. हे सगळं भोगलं आपण. फक्त मांसाहार नाही. कांद्याचं भजी खाल्ले, रगडा खाल्ला, पॅटीस खाल्लं, पुरी भाजी खाल्ली, आणि हा जीव बिचारा पुन्हा त्याला कळलं याच्यामध्ये काही चांगलं नाही. भगवंतानी योजना केली, कोणतरी आलं आपल्या जीवनामध्ये, आलं म्हणण्यापेक्षा भगवंतानी पाठवलं की हा जरा बरा दिसतो, याला इकडं घेऊया, काहीतरी सेवेमध्ये फायदा होईल आणि याचा बी फायदा होईल ना. बरोबर आहे की नाही? म्हणून हे योजना भगवंताने केली, म्हणून हा जीव इकडं लागला. अजून बी संसारात निमा गुतलाय, निमा का होईना आहे इकडं थोडाफार गुतलाय, निमा गुतावलाय, असा बांधून टाकलाय जाम. पण सुदैव एक आहे की घरातले सगळे भक्त आहेत. हे खूप मोठं भाग्य आमच्या घरात. मुलं असतील, भाऊ असेल, वहिनी असेल, बायको असेल, आई असेल, वडील असतील, सगळे भक्त आहेत. हे नुसतं भाग्य नाही, परम भाग्य म्हणावं लागेल. कारण भाग्यम का तर असं नसतं बऱ्यापैकी. नवरा जप करत असेल, बायको त्याला वडती, कुठे चालले, बायको चालली, नवरा तिला वडते, कुठे चालली, आता नादाला लागली देवाच्या, म्हणजे काय करायचं? अवघडच आहे. घरात लक्ष देणार नाही, भीती. बरोबर आहे नाही? आईला वाटतं पोरगं त्या देवाच्या नादाला लागलं तर कसं करायचं, नोकरी बिकरी लागायचं नाही, इकडंच करत बसत. बापाला बी तसंच वाटतं. पोरांना वाटतं की बाबा जर हे करायला तर आमच्या इच्छा कोण पूर्ण करणार. बरोबर आहे? मग हे सगळ्यांना भीती. पण आमच्या घरामध्ये असं सुदैव आहे, आमचं सगळ्यांचं भाग्य आहे की सगळी फॅमिली, होल फॅमिली कृष्ण भावना आहे, कृष्ण भावना भावित आहे, भगवंताचा जप करते. मुलं असतील, आई असेल, वडील असेल, आणि सुदैवानं आमच्या बहिणी किंवा आमच्या भाची कंपनी ते बी चांगले आहेत. त्यांना बी आम्ही पोचवले ते सगळं, ते पण करत आहे. तर विषय असा होता की कृष्ण भावना जे काही करत होते भगवंतांसाठी करायचं. काय झालं, एकदा एक एवढा व्यक्ती पापी होता की तो जंगलामध्ये गेला, कोण का दिसना, साधू दिसू द्या, चांगला श्रीमंत दिसू द्या, कोण का दिसना, त्याला पहिला काय करणार, त्याच्याकडून काय आहे ते घेणार आणि त्याला मारून टाकणार. काय आनंद व्हायचा सांगा बरं? घ्यायचं ते घ्यायचं. चोर आलं का देत जावा सगळं पटकन. तुम्ही नाही दिलं तर परत मार घेते ते घेते, मारून बी जाते परत अजून. बरोबर ना? तर असा डाकू होता की ते काय करायचा, नेहमी असं करायचा. आणि मग थोडक्यात सांगतो, तर मग ह्या महाराजांकडे तो एकदा गेला, असं तसं झालं. महाराज म्हणले, तुला मी काय करतो, एक लाकूड देतो, सुक्क म्हणजे सुक्क वाळलेलं. आणि त्याला वाटलं महाराजांकडं तो का गेला, तर महाराज एकदा आलते जंगलामध्ये, त्यांच्याकडचं सगळं घ्यायला लागला. आणि काय झालं,
मारायचा विचार त्या डोक्यात आला. पण महाराजांच्या दर्शनानं त्याची बुद्धी पालटली. का तर संतांमध्ये तेवढा प्रभाव आहे, संतांच्या नामामध्ये तेवढा प्रभाव आहे, त्यांच्या वाणीमध्ये तेवढा प्रभाव आहे, त्यांच्या दर्शनामध्ये तेवढा प्रभाव आहे. लक्षात घ्या. म्हणून याची बुद्धी पालटली आणि म्हणले मला पण असं तुमचा दास बनवा, म्हणला मला तुमचा शिष्य बनवा. हा कोण म्हणला? पापी व्यक्ती. आणि मग ते म्हणले तुला असं करावं लागेल, तुला काही तीर्थस्थळं करावं लागतील, दर्शन करावं लागेल, त्याशिवाय मी तुला दीक्षा देणार नाही किंवा मी तुला माझा शिष्य बनवणार नाही. तर मला काय हरकत नाही, मग तू काय कर, माझ्याकडे ये आश्रमामध्ये, मी तुला एक काय करतो, लाकूड देतो. त्यांनी एक लाकूड दिलं आणि म्हणले जा तू तीर्थस्थळ करत 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 जा. आणि मग लाकूड दिलं आणि ते जेव्हा लाकूड ओलं होईल तेव्हा तू माघारी यायचं, मग मी तुला शिष्य बनवता सांगेल. आणि मग काय झालं, पुढं व्यक्ती गेला आणि थोडंसं जंगलामध्ये गेला. एक 4 लोक असे झाडावर बसले होते. त्या लोकांचा प्लॅनिंग असं चालू होतं की एक गाव आपल्याला पिटवून द्यायचं सगळं. ती लोक प्लॅनिंग करत होते. हे तिने ऐकलं, त्यांना मला ए खाली या, माझ्याकडे सगळं खाली यायचं आहे. कारण हा डाकू आहे, याच्याकडे ती पॉवर आहे माणसाला मारण्याची, याने अनेकांना मारलेलं आहे. मग ती 4 जणांना काय, मी अनेक जणांना ठोकून काढलेलं आहे. तुम्ही 4 म्हणजे किरकोळ आहे. की झाडकी डाव्या हाताचा मग बोलवलं त्यांना, काय प्लॅनिंग काय, तर नाही आम्हाला असं करायचं आहे, हे एक जण इकडं जाईल पूर्वेला, एकदम पश्चिमेला, दक्षिणेला, उत्तरेला, आम्ही पिटवून देणार सगळं म्हणलं गाव. अरे गाव पिटवून देणार? मग गाव पिटवून दिल्यावर काय होणार? अनेक प्राणी मरणार, बारके बारके जीव, लोकांची घरं जळणार आणि मग एवढं मोठं नुकसान होणार की. मग काय करायचं आता? या आतापर्यंत मी अनेकांना मारलंय, आता हे 4 जणांना मारून टाकू का? तर हे सगळ्या लोकांना मारून टाकायला लागलेत ना, मग या 4 जणांचा खात्मा करून टाकू. ह्यांनी 4 जणांना मारून टाकलं आणि पुन्हा काठी घेऊन निघाल तर काठी ओली झाली. मग या डोक्यात महाराजांनी सांगितलं काठी ओली झाली का तू काय करायचं, माघारी यायचं. तो मला पुढे जायची गरजच नाही, काठी ओली झाली. आला महाराजांकडं आणि महाराजांना मला काठी ओली झाली. म्हणजे म्हणले कसं काय, कुठलं गेलं? पंढरपूर, वृंदावन, काय अयोध्या, गया, प्रयाग, काशी, काय केलं का म्हणलं जगन्नाथपुरी, काय काय केलं म्हणलं. लगेच आलाय माघारी. तो म्हणलं काय नाही, आणखी 4 जणाला मारून आलो म्हणलं. काय येडाय का म्हणले 4 जणाला? अहो नाही महाराजांना 4 जणाला मारलं, पण का विचारा की म्हणला का मारलं मी, तर ते 4 जणांचं प्लॅनिंग चालू होतं, गाव सगळं जाळून टाकायचं, पिटवून द्यायचं. महाराजांनी सांगितलं आधी जे तू करत होता ते स्वतःसाठी करत होता, स्वार्थासाठी. आता जे तू केलं ते इतरांच्या कल्याणासाठी केलं. आलं लक्षात? मग जेव्हा दुसऱ्यांच्या हितासाठी तू जर जगला तर जगला, स्वतःसाठी जगला तर मेला. स्वतःसाठी जो जगतो तो मरतो, दुसऱ्यांसाठी जो जगतो तो जगतोच. म्हणजे तो काही मरत नाही असं नाही, पण त्याची कीर्ती राहते. मरावे परी कीर्तिरूपी उरावे, कीर्तिरूपाने उरले हे सगळे संत लोक वगैरे. मग या गोष्टींना आपल्याला हे शिकायचं आहे की जे काही करायचं ते भगवंतांसाठी करायचं आहे. बघा पुढं 2 शब्दावर आपलं चाललाय घोळ सगळा. पुढे जाऊया. तेव्हा भौतिक जगाशी संबंधित असणाऱ्या वंश परंपरा, मानवता आणि राष्ट्रीयता इत्यादीच्या प्रती त्याने कोणतेही कर्तव्य करण्याची गरज नाही. असे कोणतेही कर्तव्य करण्याची गरज नाही म्हणलं इथं. याचा अर्थ काय? जो कृष्ण भावना भावित आहे, जो भगवंतांची भक्ती करतो, ज्यानी भगवंताला बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई असं मानलेलं आहे, त्याला हे आई वडील त्यांची सेवा करण्याची गरज नाही असं तिथं सांगितलंय. खरंय काय? खरंय. जसं की मला काल परवाच एका व्यक्तीनं मला एक प्रश्न विचारला. प्रश्न म्हणजे मी असं ट्रेनिंगमध्ये होतो, ट्रेनिंग सुटलं आणि खाली आलो. एक आमच्याकडचा म्हणजे काळामोडीचा एक व्यक्ती होता. तो मला बघितलं आणि तो आला म्हणला, त्याने थोडी तोंड वळख यांच्यामुळं, यांची त्यांची चांगली ओळख आहे, पण मला त्याने बघितलेलं असून त्यांनी मला बोलवलं, ओ सर
कसं काय तुम्ही इकडं? मी म्हणलं ट्रेनिंग चालत. मी म्हणलं त्यांना तुम्ही कसं काय इकडं? ते म्हणले माझं बी असं लेक्चर असते चालू, आज इथं आहे उद्या तिथं असं तसं चालू आहे म्हणून. मग मी ते जवळ आल्यानंतर आम्ही लगेच चालूच करतो पट्टा आमचा संसाराचा नाही, इस्कॉनमधलं सांगितलं त्यांना. असं मंदिर आहे, असं आहे, एवढं सुंदर आहे, एवढा आनंद आहे, एवढं प्रसन्न वाटतं, मंगल आरती असते, प्रवचन असतं, कीर्तन असते, खूप सुंदर प्रसाद असतो, हे सगळं सांग. आणि बरंच काय 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 मी सांगितलं. मग त्याने मला असं विचारलं एक प्रश्न, बरोच त्याने ऐकून घेतलं. मग ते मला म्हणलं हे सगळं मला कुठं ऐकायला भेटेल? म्हणलं तुम्ही शनिवारी येत चला सत्संगला महूदला, नाही जमलं तांदूळवाडीला या, मग जवळ आहे, नाही जमलं तर महिम लांब आहे जरा, पण बघा. पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही मंदिरात या अगोदर महूदला या, म्हणून मी त्यांना सांगितलं. मग ही सगळी चर्चा झाल्यानंतर त्यांनी एक मला प्रश्न विचारला. प्रश्न असा विचारला की सर, ते काय प्रभूजी म्हणलं नाही का, धोती करता नव्हतं, पॅन्ट शर्ट होते ना. पॅन्ट शर्ट घातल्या पण प्रभूजी म्हणत नाही, धोती करता असला हा प्रभूजी असं म्हणते. म्हणून आध्यात्मिक जगतातला हा वेशभूषा आहे आपली ही. असं नाही, हे तर आमचं पॅन्ट शर्ट असल्यावर बी असतंच म्हणा, त्याचा काही विषय नाही. पण त्या व्यक्तीने मला असा प्रश्न विचारला. आता म्हणलं काय प्रश्न विचार, मला भीतीच वाटते प्रश्न विचारलेला प्रभूजी. पण काय विचारतं काय माहिती म्हणलं. मग तिने विचारलं मला, असंच एक धोती कुर्ता घातलेले प्रभूजी होते. बहुतेक त्यांनी माझा तिलक बघून ते म्हणले तुमच्यासारखेच म्हणजे हरेकृष्णामधलेच असतील कदाचित, कारण इस्कॉनमध्येच असं तिलक लावलं जातं. काही जण म्हणते ती लयच तुमचं हे असं झालं, प्रभूजीने वगळलंय आहे का नाही, लय तुम्ही लय लावलंय हो, हे वगळून आलंय खाली पुसा. अहो ते पुसायचं नाही, हे भगवंतांचे 2 चरण आहेत आणि ही तुळशीचं पान आहे, कारण भगवंतांना तुळशी प्रिय आहे, म्हणून ती नेहमी भगवंतांच्या चरणाशी राहते. हा त्या पाठीमागचा भाव आहे, लक्षात घ्या. तर मग हा तिलक बघून त्यांनी सांगितलं की सर, प्रभू नाही सर, असा एक व्यक्ती, असे एक भक्त होते की ते असे मंदिरात जायचे, सारखे सारखे जपच करायचे आणि आई वडील त्याला खवळायचे, व्हायला जातो रे तू तिकडं मंदिरात, हे इकडे शिकायचं बघ जरा, जरा शिक जरा तू थोडंसं काय, नोकरीला बिकरीला लागायचं, पैसे बिशे पगार, मग चांगली बायको, चांगलं घर. ही आई वडिलांची इच्छा असते. प्रत्येकाच्या आई वडिलांची इच्छा काय असते? पोरग मोठं व्हावं, असं धिप्पाड नाही, उंचीनं नाही, पैशानं पाण्यानं जरा मोठं व्हावं. मग काय होईल? मोठं घर बांधल, मग आपल्याला छपरातच ठेवल, ती चांगल्या घरात राहील. आईची वडिलाची मोठी इच्छा असते, आशा असते, बरोबर आहे की. आणि मग मोठं झाल्यावर आम्हाला सुख लावल छपरात, बरोबर आहे. तर अवघड आहे सगळ्या गोष्टी. मग काय झालं, ह्या महाराजांना सारखे मंदिरात जायचे म्हणून आई वडील खवळायचे आणि ह्याला राग यायचा आईवडील, कारण याने भगवंतांना स्वीकारलं. मग असंच काहीतरी झालं, भांडणं लागली घरी थोडी, मग याने बघितली ती भांडणं आणि मग विचार येतो की अरे एवढा तिलक लावलाय, गळ्यात 3 ट्रिपल फिल्टर घातलाय, हे काय आई वडील याला कळत नाही. ती विचार येणार कुणाच्याही डोक्यात येणार, पण जो सत्संगला आला त्याला कळणार नक्की काय गणित आहे. लक्षात आलं? तर तिलक बघितलाय, गळ्यातली माळ बघितली आणि आई वडिलांना खवळतो. मग त्यांनी मला प्रश्न असा विचारला की असा एक व्यक्ती होता आणि तो असा होता आणि त्यांनी आई वडिलांना तो खवळत होता, मग काय आहे असं, काय बरोबर आहे काय? आईला आई म्हणत नाही, वडिलांना वडील म्हणत नाही, तो आई वडिलांना कसं बोलायला पाहिजे कळत नाही त्याला. मग मला लगेच डोक्यात आलं, काय डोक्यात आलं मला, जी आई आपल्या मुलाला भगवंतांकडे जाऊ देत नाही, ती आई नव्हेच, ते वडील नव्हेच. मग का जाऊ द्या का दारूच्या दुकानात, हां गोळामाव खाणाऱ्याची संगत करू दे का, करायला पाहिजे का?
जी आई भगवंताकडे जाऊ देत नाही, मंदिरामध्ये जाऊ नाही, भगवंतांच्या नावाचा जप करू देत नाही, मी त्यांना सांगितलं ती आई नव्हे. मग तर या व्यक्तीनं आई वडील कोणाला म्हणलंय, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई हे माझे शाश्वत आई वडील आहेत, हे भौतिक आई वडील आहेत. जी आई तिकडे जाऊ देत नाही तिला आई म्हणता येणार नाही, मी तिला आई म्हणत नाही. त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. खरं आहे. मी म्हणलं ती आई त्यांना जाऊ देत होती का मंदिरात, सांगा बरं. नाही राव, जाऊ देत नव्हती ती अजिबात, खवळायची ती, जरा कशाला जातो मंदिरात असू तसं. हा अनुभव भक्तांना येतो. मंदिरामध्ये एकदा पंढरपूरला एक भक्त असेच सोडून, म्हणजे घर सोडून मंदिरामध्ये आले भगवंताची सेवा करण्यासाठी. लय असलं सांगावं तर हे बारक्या पोराला संसर्गला आणणार नाही ती माणसं बाकीची, भीती आहे की नाही. होय, जाधव प्रभूजी, आपलं चव्हाण प्रभूजी येऊन या. नाही लगेच काय धोती कुर्ता नाही पहिनायला लावायचं त्यांना, हळूहळू हळू धोती कुर्त्यात जाऊ द्या हो. 2 चाकं संसारामध्ये, 2 चाकं असते. आध्यात्मिक एक संसाराचं चाक, 2 चाकं, अध्यात्माचं बी चाक आणि संसाराचं चाक, दोन्ही चाकं समान चालले तर तुमचा गाडा लांबपर्यंत जाणार. एकच चाक पळते, एक वडत चालले, किती गाडा पळणार सांगा बरं, पळू शकत. बरोबर आहे. मग मला सांगायचा मुद्दा असा आहे की हा अनुभव त्या व्यक्तीला मी सांगितलं की हे असं नाही, शाश्वत आपले आई वडील, आपल्या आई वडिलांच्या आई वडिलांच्या आई वडिलांच्या आई वडिलांना कुठं गेलो तर आपण बाप आणि आई विठ्ठल रखुमाईपर्यंत जातो आपण. बरोबर आहे का. आणि म्हणून हे शाश्वत आहेत, हे बदलत, आपले आई वडील नेहमी बदलणार. आता माझ्या जन्मामध्ये माझी आई वडील हे आहेत, पुढच्या जन्मामध्ये आई वडील वेगळे असणार, त्याच्या पुढच्या जन्मामध्ये वेगळे असणार, हे सारखं बदलत राहणार. पण शाश्वत आई वडील आपले आहेत, बाप आणि आई विठ्ठल आणि रखुमाई हे आपले शाश्वत आई वडील आहेत. तर हा एक विषय असा होता की कर्तव्य, आपलं नातं गोतं हे तुम्हाला जर भगवंतांच्या नादी लागू देत नसतील तर ते त्यांचे सेवा करण्याची गरज नाही, असं भगवद्गीतेत सांगितलं. आणि हे खरं आहे. आलं लक्षात. टाईम झालं तर खूप वेळ झाला. थोडक्यामध्ये आणखी काय म्हणत ते पूर्ण करून घेऊया. पुढे एक असा विषय आहे की वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभ. जेव्हा आपण भगवंत कृष्णालाच आपण परम मानत असेल तर आपण योग्य मार्गावर आहे. अन्यथा आपण हे बी करतोय, ते बी करतोय, ते बी करतोय तर आपल्याला काही प्राप्त होणार नाही. पुन्हा जन्म घ्यावा लागेल आणि पुन्हा मग हळूहळू भगवंताची, जसं इथं सांगितलंय या पुस्तकामध्ये गीतेमध्ये सांगितलं, भगवद्गीतेमध्ये, जसं की जाधव प्रभूजी तुमच्या घरी आंब्याचं झाड आहे का? आहे की? बरीच झाड आहे त्या आंब्याचं, आम्ही बघितलं. हां, तर ते झाड छोटं होतं तेव्हा पानं सुकायला लागली. मग जाधव प्रभूजीने असा बारका स्प्रे घेतला आणि पाणी मारायला चालू केलं. कशाला? पानालाच. माताजी सत्संगला येत असल्यामुळे त्यांना माहिती आहे, हो महाराज, पानाला पाणी देऊन उपयोग नाही, फांदीला पण देऊन उपयोग नाही, अहो त्या मुळाला पाणी घाला. मग ते प्रभूजीने मुळाला पाणी घातलं आणि मुळाला पाणी घातलं बरोबर काय झालं? झाड टवटवीत झालं. सांगायचं मला हे आहे की भगवंतांना तुम्ही प्रसन्न केलं, कुणाला? श्रीकृष्णाला. कारण श्रीकृष्ण हेच परम आहे. ईश्वर परमा कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम असं म्हणलेलं ब्रह्मसंहितेमध्ये. हे कशामुळे सांगितलं मी? परीक्षा होते ना आमची, आणि परीक्षेमध्ये सांगते तर प्रभूजी मग हे असं, मग ते आम्ही पाठ करतो. काय भागवतामध्ये मला येते चांश कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयंती युगे युगे कृष्णस्तु भगवान स्वयं. है की नाही? एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम.
एको देवम देवकी पुत्र एवम. एकच देव आहे देवकीचा पुत्र. एकच शास्त्र आहे देवकी, हे भगवद्गीता. आलं. शास्त्र एक आहे, देव एक आहे. अजून हा एको मंत्र, हाच मंत्र हरे कृष्ण, हाच मंत्र. आलं लक्षात. तर सांगायचं होतं असं की प्रभूजींनी जेव्हा मुळाला पाणी घातलं तेव्हा ऑटोमॅटिक झाड तरतरीत झालं. म्हणजेच भगवंतांना तुम्ही प्रसन्न केलं, श्रीकृष्णाला. ह्या देवी देवता प्रसन्न होणार का? तर देवी देवता तेव्हाच प्रसन्न होतात. किंवा तुम्ही जरी देवी देवताकडे गेलात तर काय होणार? तुम्हाला ते सांगणार, ते प्रसन्न होणार आणि तुम्हाला सांगणार ते कृष्ण तिकडे जायचे तुम्हाला सगळं. मग त्यासाठी अनेक जन्म वाया जाणार घेऊ. पंतप्रधान मोदींना भेटायचंय, मोदी म्हणते या माझ्याकडे या. मग तुम्हाला सरपंचाकडं, पुन्हा पंचायत समितीकडं, आमदाराकडं, खासदाराकडं यांच्याकडे जायची गरज आहे का सांगा? भगवान सांगतात ना मी आहे, माझ्याकडे या, दुसरं कुठे जाऊ नका. मार्ग बी सांगितलाय. मग या बाकीच्या माध्यमातून जायची काय गरज आहे सांगा बरं? गरज आहे का? विषय गरज नाही. सरपंचाला विचारायची गरज नाही, मोदीकडे जायचं. मोदी म्हणजे आपण थोडक्यात भगवंत समजूया, पकडून जा. आणि हे बाकी सगळे देवी देवता समजूया, पकडून जा. नाही देवी देवता पण पकडून चालाय, त्यांचे विचार लय महान आहेत. आपण समजायला काय गेलं आपल्याला, समजून जाऊया. मग सरपंच म्हणजे समजा यम आहे, पुढं पण गेलं यालाम आहे, परत कुठे गेलं खंडोबा, परत काय अजून कुठलं येडोबा, अजून काय बरोबा, अजून काय 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 बरंच. मग तुम्ही इकडं जाणार, मग ती तिकडं जाणार. अहो सरळ सांगितलं की ना, मोदी म्हणते ना भगवंत मध्ये या, माझ्याकडे या, मी तुम्हाला, तुम्ही भक्ती केलं तर मी प्रसन्न आहे. काय मागाल ते, काय पाहिजे ते मागा. आपण भगवंता मागायचं, ते म्हणाल या मग, आहे की नाही? मग इकडं असं सरळ खाता येते. आपण असं खातो का? तुमच्यापैकी कोण असं खाते? नाही, हे चुकीचा मार्ग आहे. तर सरळ आहे, एक साधं सोपा रस्ता आहे की भगवंताकडे जाण्याचा. त्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला अनेक अशा माध्यमातून. ते ह्याची पण एक कथा आहे, पण नंतर बघू आपण भविष्यामध्ये, की दुसऱ्या देवी देवतांची पूजा केली तर ते पुन्हा भगवंताकडे कसं पाठवतात. त्याची पण एक वेळ झालेला आहे. तर पुढं असं सांगितलं आहे की गुरु, आध्यात्मिक गुरु, हे करण्यासाठी आध्यात्मिक गुरुची गरज आहे. गुरुविना कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट, कोण दाखविल वाट. कोण दाखवणार वाट आपल्याला? गुरु शिवाय आपल्याला कोणी वाट दाखवू शकत नाही. म्हणून आध्यात्मिक गुरु 3 वेळा दिवसातून स्मरण केलं पाहिजे. ते आलाय काय श्री विश्वनाथ चक्रवर्तींनी लिहिलं की आपल्या त्या गुरुअष्टकमध्ये लिहिलं, यस्य प्रसादात भगवत प्रसादो, यस्य प्रसादात नगती कुतोपी, ध्यायास्तु वंस्तस्य यशास्त्री संध्यम, वंदे गुरुश्री चरणार विंदम. काय? गुरुचं चरण वंदन करा, गुरुच्या चरणाला वंदन करा. गुरु तुम्हाला कुठं घेऊन जातील? भगवंतांकडे घेऊन जातील. तर अशा प्रकारचा हा श्लोक संपलेला आहे. एक श्लोक सांगितलं होतं प्रभूजीने मला, तो श्लोक पूर्ण झालेला आहे. तर झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.